काळामध्ये मागितल्याशिवाय आम्हाला काय मिळतच नव्हतं म्हणून आम्ही मागतो झालो. ठीक आहे, ते त्या काळामध्ये आमच्या माणसांना पाटील देशमुखाच्या घरातली शिळे तुकडे खाण्याची सवय होती. मटण खाण्याची सवय तर 17 पिढ्यापासून आम्हाला आहे. ठीक आहे, तर आता आम्ही काहीतरी मागतोय असं अजिबात नाही, मागण्याचा विषय अजिबात नाहीये. तुम्ही सुद्धा काँग्रेसकडे मागताय, तुम्ही सुद्धा काँग्रेसकडे मागताय आम्हाला आमच्या 22 जागा ठेवल्या पाहिजेत. मागण्याचा काय विषय, आमची आपली युती आहे, आपली महायुती आहे, 3 पक्ष एकत्रित आलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की आता आपली झालेली आहे महायुती आणि 2014 मध्ये होणार आहे काँग्रेसची माती. आणि या राज्याची सत्ता येणार आहे आपल्याच हाती, या राज्याची सत्ता येणार आहे आपल्याच हाती, कारण तू आहेस माझा साथी. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आता आमचा पक्ष छोटा पक्ष आहे. आमचा पक्ष असा पक्ष आहे की आमचा एक माणूस निवडून येत नाही आणि दुसऱ्यांना पाडल्याशिवाय आम्ही राहत नाही. आणि आमच्याकडे मतं आहेत पण पैसा नाही, पैसा अजिबात नाही, तर पैसा अजिबात नाही तरी सुद्धा आम्ही एवढी माणसं आणलेली आहेत. आणि आम्ही सगळे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून काम करणारे लोक आहोत. या महाराष्ट्राच्या 11.5-12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी आणि या देशात 121 कोटी जनतेला जोडण्याचं काम आम्ही करतोय. आम्हाला तोडायचं नाही, आम्हाला तोडायचं नाही, आम्हाला जोडायचं आहे. मला तुमची सर्वांची साथ आहे. मला कोल्हापूर थांब रे, आम्ही जातो, मी थांबत नाही कुठं थांब. मला कोल्हापूरकरांची साथ आहे म्हणून मुंडे साहेब मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मला या कोल्हापूर सांगली साताऱ्याची साथ आहे म्हणून मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी मोडेन पण वाकणार नाही, मी मोडेन पण वाकणार नाही, कारण माझी पॅन्थरची जात आहे. मोडेन पण वाकणार नाही कारण माझी पॅन्थरची जात आहे. मी मरेन पण कुणासमोर झुकणार नाही, मी मरेन पण कुणासमोर झुकणार नाही, कारण माझी जयभीमची जात आहे. आम्ही आहोत जय भीमचे, आम्ही आहोत भीमरायांचे व शिवरायांचे शूर. आम्ही आहोत भीमरायांचे आणि शिवरायांचे शूर. आता मजबूत करणार आहोत आम्ही कोल्हापूर, आता मजबूत करणार आहोत आम्ही कोल्हापूर. छत्रपती शाहूंचे कार्य पाहून भरून येतो आमचा ऊर. छत्रपती शाहूंचे काम पाहून भरून येतो आमचा ऊर. बदलणार आहोत आम्ही आता या महाराष्ट्राचा नूर, बदलणार आहोत आम्ही आता या महाराष्ट्राचा नूर. काढणार आहोत आम्ही आता महायुतीचा गावागावात दूर. काढणार आहोत आम्ही आता, काढणार आहोत आम्ही महायुतीचा गावागावात दूर. आणि बंद करून टाकणार आहोत या काँग्रेसवाल्यांची कुरकुर. दलितांच्या न्यायासाठी मी शिवसेना आणि बीजेपी सोबत केली आहे महायुती. दलितांच्या न्यायासाठी मी शिवसेना बीजेपी सोबत केली आहे महायुती. कारण मला दलित आणि सवर्णांमध्ये जोडायची आहेत नाती, कारण मला दलित आणि सवर्णांमध्ये जोडायची आहेत नाती.
2014 मध्ये सत्ता येणार आहे आपल्याच हाती. 2014 मध्ये सत्ता येणार आहे आपल्याच हाती. कारण हा जय भीमवाला आहे माझा सच्चा साथी. तर आता या ठिकाणी आपली सत्ता येणार. आपल्या उसाला भाव मिळाला पाहिजे. राजू शेट्टी म्हणतायत गुजरातमध्ये 3200चा भाव आहे. मुंडे साहेब सध्या आपला या ठिकाणी 2500चा भाव मिळतोय. आमचं म्हणणं आहे केंद्र सरकारने याच्यामध्ये पैसे दिले पाहिजेत. मनमोहन सिंग आमचं सांगणं आहे की तुमचा आता 5-6 महिनेच राहिलेला आहे. जेवढा पैसा आहे तेवढा इकडे देऊन टाका आणि जा पुढे जायचं तिकडे. या महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र जे आहे कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा तुमच्या मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये ते साखर कारखाने आहेत. ते साखर कारखाने जगले पाहिजेत. साखरेचा भाव शेतकऱ्यांना कारखान्यांना मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या मालाला किंवा त्यांचा जो ऊस आहे त्या ऊसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. तर आमच्या पक्षाची मागणी आहे की जर 3200 रुपये जर गुजरातमध्ये भाव आहे तर आपल्या राज्यामध्ये 3300 भाव मिळाला पाहिजे. 3300 रुपये 3300 भाव द्या आणि 3300 जर भाव दिला नाही तर मग आम्ही 3600ची मागणी करू. ऊसाला भाव मिळाला पाहिजे आणि त्या ऊसावर काम करणारा जो ऊस तोड कामगार आहे त्या कामगाराला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. हा टोल जो आहे मी सांगतो की बंद करून टाका लवकरात लवकर. हा कोल्हापूरचा टोल बंद करून टाका ताबडतोब. कोल्हापूरचा टोल नाहीतर करून टाकू आम्ही तुमची पोलखोल. आपलं सरकार आल्यानंतर आपल्याला टोल बंद करायचाच आहे. मुंडेचे फक्त टोल बंद करून चालणार नाही. ज्यांनी गडबड केलेली आहे त्यांना बंद केलं पाहिजे. आणि तुम्ही सांगितलंय की आता तुम्ही लोकसभेला उभे राहणार आहात. मला काय मिळते बघूया. मग आता मी ठरवलं की तुम्ही जिकडे जाल तिकडे मी जाणार आहे. ठीक आहे. तर आता आपण म्हणजे आपल्या केंद्रामध्ये सरकार येणार आहे. मोदींना सुद्धा आपण जाऊन सांगा. मी सांगेन या संविधानाच्या बद्दल आपण सांगितलं